नमस्कार, मी धनंजय साखरकर. आपण पाहत आहात नवराष्ट्र नववार्ता. आज आपल्यासोबत आहे प्रसिद्ध नृत्य कथ्थक नृत्यांगना मृणालिनी दत्ताई. आज मृणाली ताईंसोबत आपण यांना बोलतं करूया. आपण यांच्याकडून कथ्थक नृत्यांगना काय शिकलं पाहिजे, आपण यावर बरीच चर्चा करणार आहोत. ताई, मी नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार दादा. आणि कथ्थक नृत्य कला क्षेत्रात काय शिकलं पाहिजे? तुमच्याकडे हजारो मुलं शिकायला येतात. विदर्भात तुमचं खूप मोठं नाव, काय सांगा? कथक हे एक भारतीय शास्त्रीय नृत्य आहे जे उत्तर प्रदेश साईडनी भागात ते प्रसिद्ध आहे. आणि कथकचा अर्थच आहे कथा कहे सो कथक कहलाय. कथक हे मानवी शरीराला, मानवी समाजाला आणि भारतीय संस्कृतीला विकसित करणारं एक माध्यम म्हणता येईल आपल्याला. आणि मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक विद्यार्थ्यांनी कला ही शिकली पाहिजे. कारण कथकचा जसा अर्थ आहे कथा कहे सो कथक कहलाय, तर पौराणिक काळात जर पाहिलं तुम्ही, वैदिक काळात पाहिलं तर त्या सगळ्या कथा ह्या कथकमध्ये सादर केल्या जातात त्याच्या नृत्यातून. हे शिकत असताना मुलांना, आजच्या पिढीला त्या सगळ्या कथेचा परिचय होतो. त्या कथा कशा घडल्या, जसं श्रीराम आहेत, परशुराम आहेत, भक्त प्रल्हाद आहेत, विष्णू आहे, कृष्ण अवतार आहे त्यांचे संपूर्ण जे काही 10 दशावतार आहेत त्या सगळ्या कथा आहेत. वयाच्या कितव्या वर्षापासून कथ्थक हे खरंच शिकायला पाहिजे, आणि आपण कितव्या वर्षी शिकला? खूपच सुंदर प्रश्न विचारला दादा. कथ्थक तसं पाहिलं तर महाराजजींनी वयाच्या 2.5 वर्षाच्या असताना त्यांनी सुरू केलेलं आहे. पण मी वयाच्या 19व्या वर्षी सुरू केलं. कारण गुरु कोण आपले? डॉक्टर रागिनी मक्खर इंदौर, ज्या 2015च्या इंडिया गॉट टॅलेंट विनर आहेत. आज त्यांचे विदेशात बरेच कार्यक्रम होतात. त्यांचे 2 गुरुकुल आहेत आणि बरंच त्यांचं खूप मोठं कार्य आहे. त्यांचे विदेशामध्ये सुद्धा कार्यक्रम होतात. आणि कथ्थक हे कुठल्याही वयात सुरू करता येते. म्हणजे त्याला थोडी परिस्थिती पण आपण म्हणू की कारणीभूत ठरेल. जसं मी वयाच्या 19व्या वर्षी सुरू केलं. बरेच लोक वयाच्या 2.5-3मध्ये पण सुरू करतात. पण आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात कथ्थकचा कुठे अंशच नव्हता शिकवायला. तर मी 2001मध्ये कथ्थक नृत्य शिकायला सुरुवात केली. आज जवळपास 19-20 वर्ष होतात आहे की मी हे काम करते आहे, शिकते, शिकवते आहे, कार्यक्रम करते आणि मी स्वतः अजूनही शिकते आहे. लहान वयात जेव्हा आपण शिकतो तेव्हा मुलांच्या, आपल्या शरीरामध्ये जेवढ्या वेन्स असतात, छोट्या मोठ्या सगळ्या ज्या वाहिन्या असतात, त्या कथ्थकमध्ये आम्ही पाय जमिनीवर मारतो, ज्याला बेसिक म्हणतात तत्कार. तर त्यामुळे शरीरातल्या त्या सगळ्या नर्व्स ज्या आहेत त्या ॲक्टिव्ह होतात आणि त्याच्यामुळे शरीरात रक्ताभिसरण खूप चांगलं होते. एकाच वेळेला तुम्हाला पाय, हस्त आणि जे बोल सुरू आहे, जो ताल सुरू आहे, त्याच्यावर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करायचं असते. तर त्यामुळे मुलांचं कॉन्सन्ट्रेशन लेवल पण वाढतं. तर नुकताच एक माझ्याकडे असं एक ॲडमिशन झालेलं आहे. त्या म्हणाल्या की मॅडम मी 42 वर्षाची आहे, तर मला नाचता येईल का? म्हटलं माझ्याकडे 55 वर्षाच्या पण आहेत. तर त्या म्हणाले पण मला काहीच येत नाही. म्हटलं काहीच येत नाही म्हणून आपण शिकतो. मग त्यांनी आल्यावर मला सांगितलं की मला डॉक्टरनी सांगितलं की तुमचा स्ट्रेस आणि थायरॉईड कमी व्हायला तुम्हाला डान्स लावायचा आहे. म्हणून मी आली. तर पहिल्या दिवशी त्यांना छान वाटलं, दुसऱ्या दिवशी छान वाटलं, तिसऱ्या दिवशी त्या म्हणाल्या मॅडम तुम्ही 1 दिवसाआड न घेता रोज घ्या, मला खूप बरं वाटत आहे, मी आता शांत झोपते आहे. म्हणजे मला झोप नव्हती लागत, मला जो काही त्रास होतो आहे तो आज मला 3 दिवसातच थोडं बरं वाटायला लागलं, तर मी रोज येईल. म्हटलं ठीक आहे, येऊ शकते. 3 वर्षापासून तर 55 वर्षाच्या महान ताऱ्यापर्यंत इथे लोक कथ्थक शिकते, इथे लोक नृत्य शिकते, आणि याचा मित्रांनो आपल्या शरीरावर काय काय फायदा होतो हे सुद्धा ताईंनी फार चांगलं समजून सांगितलेलं. ताई, मला सांगा, खाडीलकर नंतर गंगशेट्टीवर झालं, तुमचं लग्न झालं. लग्नानंतर पण तुमचं कथ्थक सुरू होतं नृत्य नियम, हो. काही प्रॉब्लेम्स? नाही. मला नृत्य शिकताना लग्नाच्या आधी म्हणजे बाबांचा विरोध होता. कारण मी अगदी सामान्य सर्वसाधारण कुटुंबात, संगीताचा कुठेही गंध नव्हता आमच्या परिवारामध्ये. पण मला कुठेतरी लहानपणापासून नृत्याची आवड होती. म्हणजे पिक्चरचे गाणे बघून नाचायचं, गाणे ऐकून जसं हलवता येईल अंग तसं हलवायचं. आणि मग कुठेतरी एक मला मिळाला मार्ग आणि मग मी शिकायला सुरुवात केली. पण लग्न झालं त्यानंतर मिस्टरांचा खूप मोठा सपोर्ट मिळाला. म्हणजे लग्न मला त्याच बेसिसवर करायचं होतं की माझ्या कलेला जर सपोर्ट करत असेल तर मी लग्न करेल. कारण माझं पहिलं लग्न ऑलरेडी कथ्थकसोबत झालं होतं. त्याच्यामुळे मी तिथे कुठेही कॉम्प्रोमाइज करू शकत नव्हती. कारण ते जगायला आणि मानसिक खूप बळ देतं कथ्थक. आणि माझं मुलांनी पण मला खूप सपोर्ट केला. म्हणजे मी प्रेग्नंट किती वर्षाचं आहे ते? माझा मुलगा आत्ता 7 वर्षाचा झाला.
पण मी प्रेग्नंट असताना पण म्हणजे खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये मी कन्सीव्ह केलेलं होतं. तर डॉक्टरनी मला स्ट्रिक्टली सांगितलं की तुम्ही नाचू शकत नाही, तुम्हाला कंप्लीट बेड रेस्ट करायचं आहे. मी देवाला हात जोडले, म्हटलं बाप्पा तुला माहिती आहे मी डान्सशिवाय राहू शकत नाही आणि तुला जर माझ्या घरी यायचं आहे, म्हणजे असं सहज बोलून गेली की तुला जर माझ्या घरी यायचं आहे तर मी 9 महिने तू बाहेर येईपर्यंत मी क्लास घेईल. आणि अगदी बाप्पानी तसंच केलं आणि मला वाटलं मुलगी होईल, पण बाप्पाच आले माझ्याकडे, मुलगा आला आणि 9 महिने मी सलग क्लास घेतले. या कथ्थक नृत्याला शासनाकडून काही आर्थिक मदत होते काय? की मी कथ्थक शिकतोय, मी विचारात केलंय की मी 1 एक्झाम पास केली, 2 एक्झाम पास केली, की शासनानंतर कडे काहीतरी असं धोरण आहे काय? हो, नक्कीच आहे दादा. भारतीय सांस्कृतिक मंत्रालयामध्ये याची तरतूद आहे. महाराष्ट्र सरकारकडे पण आहे. प्रत्येक राज्यामध्ये ती आहे. कुठलीही कला म्हणजे ते केवळ मला नृत्य नाही म्हणायचं आहे. ती संगीत क्षेत्र असतो, चित्रकला असो, इव्हन तुमचं जे वारली पेंटिंग म्हणतो, आदिवासी जी चित्रकला असते किंवा आदिवासी लोककला असते, ह्या सगळ्या शिकायसाठी तुम्हाला सांस्कृतिक मंत्रालयाकडून एक फंड मिळतो. पण तो फंड मिळवण्यासाठी आपण त्याला स्कॉलरशिप म्हणतो, CCRTचं. तर ती CCRTची स्कॉलरशिप मिळवायला तुम्हाला त्याच्या परीक्षा द्याव्या लागतात. शाळा जशी आवश्यक आहे तसं कुठलं तरी एक आर्ट फॉर्म शिकणं, स्पोर्ट्स काही म्हणा, ते खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळे काय व्यक्तीचा, मुलांचा मानसिक आणि शारीरिक विकास होतो. त्याच्यामुळे कला किंवा काहीतरी एक अभ्यासाव्यतिरिक्त हे प्रत्येक मुलांनी शिकण्याची आजची काळाची गरज आहे. धन्यवाद ताई, नवराष्ट्रासोबत आपण जुळल्या. धन्यवाद दादा. मित्रांनो, साधनेच्या माध्यमातून मृणालीताई देशसेवा करत आहे. देशसेवा करायला फक्त आणि फक्त अभ्यासाची, कुठल्या नेत्यागिरीची ही गरज नसते. देशसेवा कलाच्या माध्यमातून पण होतो. हा सुंदर संदेश मृणालीताईंनी दिलेला आहे. असाच नवनव्या युवकांना आपण भेटणार आहोत. मी धनंजय साखरकर, नवराष्ट्र नववार्ता, चंद्रपूर.